खूप तिखट बहुत पाहिजे आम्हाला पण. तर आता आमचं उद्याच्या ट्रिपचं पॅकिंग चाललंय इथं आता. बाटल्या तिसरेट आहेत. या स्वामीनी ते एकाची PMT उगवली. पडत होतं PMT मागे. So here we are at MP and it's our first copy at MP. तर आमच्या ओंकारेश्वर, उज्जैन आणि त्र्यंबकेश्वर ट्रिपचा पहिला दिवस आहे. तर पहिल्या दिवशीच आम्ही ओंकारेश्वर इथे आलेलो आहे. आता इथून ओंकारेश्वरचं दर्शन तसेच नर्मदा नदीचं काठ आणि इथलं सुंदर सुंदर निसर्ग आम्ही अनुभवणार आहोत आज. तर त्यासाठी आम्ही पहिली सुरुवात मालेश्वरचं दर्शन करणार आहोत. तर आता तिकडेच निघालो आपण. आता आम्ही निघालो आहे मामलेश्वरच्या दर्शनाला. तुमच्या भरतचं बटन तुटलं आता शर्टाचं. सो भरतला आता एक नवीन शर्टच घेतला पाहिजे. जय महाकाल. जय महाकाल. मंदिराचं कोरीव काम आणि स्ट्रक्चर बघण्यासारखं आहे. छानसं मामलेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालं आमचं आता. तर इथून आता ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन जाणार आम्ही. तसं मामलेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन आम्हाला अपेक्षेपेक्षा लवकर झालं. सकाळी लवकर याचा फायदा असतो हा थोडासा. तर तुम्हालाही दर्शन घ्यायचं असेल तर सकाळी लवकर या. छानसं निवांतपणे दर्शन मिळते इकडं. तर आता आम्ही मामलेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन नर्मदा घाटावर आलेलो आहे. आणि ते समोर दिसते ते ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचं मंदिर आहे. आता तिकडे निघालो आम्ही. तर इथे नर्मदा घाटावरून 100 रुपयाला ह्या बोटीत बसून येतात आणि ते नर्मदा नदीचा संगम दाखवतात. आणि तसेच अजून काहीतरी 2-3 पॉईंट आहेत तेही दाखवतात ते. आणि ते तिथून नेऊन नंतर ओंकारेश्वर मंदिराला सोडतात. मध्य प्रदेशमध्ये आलो आहे तर इकडचं काहीतरी वेगळं ट्राय करू म्हणून छोला समोसा ऑर्डर केले. हे दिसताना तर छान दिसतंय. तर आता मी तर स्पेशल चाट समोसा खाल्लाय. बरं कसा होता? खूप तिखट बहुत पाहिजे आम्हाला पण. आम्हाला ना आता सरबत घेतलाय, लिंबू सरबत. थोडं बरं वाटेल नाही का. चला लिंबू सरबत पिऊ आता. लिंबू सरबत पिल्यानंतर रिॲक्शन सांगतो नाही का. बट आता खूप घाम फुटला पाहिजे. ओंकारेश्वर मंदिराला जायला या साईडला एक झुलता पूल आहे तो. आता आम्ही या पुलावरून जाणार आहे. ओंकारेश्वर तर आता इथून आम्ही जुलापूरकडे निघालेलो आहे.
तर आता आपण झुला पूलवरती आलेलो आहे आणि हा खरंच पूल झुलतोय, लिटरली फील होतंय खालून. हे झुलता पुलावरून समोर दिसतंय ते HNDCचं ओंकारेश्वर पॉवर स्टेशन आहे. ते असं दिसतंय झुलता पुलावरून. तर आता आम्ही ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाच्या मंदिराच्या लाईनमध्ये थांबलेलो आहे. तर आपण त्या नर्मदा काठावरून आलेलो आणि तो झुला पूल. वरते घरात आहेत सगळे, गावात आहे. तर ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन पण एकदम छानसं झालं. गर्दी पण खूप जास्त नव्हती. हर हर महादेव. तर आम्ही ओंकारेश्वरमधून निघून आता माहेश्वरला आलो आणि इथं लोकल जेवण खाण्यासाठी थांबलं. तर एक लोकल थाळी ऑर्डर केल्या. तसेच अजून दालबाटी येते माझी. ओके, दालबाटी आलेली आहे माझी. कडक दालबाटी आलेली आहे माझी इथं आता. ठीक आहे, सगळे खाणार आहेत. आता अनएक्सपेक्टेड अशी छानशी दालबाटीची थाळी खायला भेटली. खूप छान होतं जेवण, सात्विक जेवण विदाऊट कांदा लसूण. खूप छान वाटलं जेवण येते. जर माहेश्वरला आला तर नक्कीच या भोजनाला भेट द्या. तर 4 पावलं चालून आमची पोरं दमलेले आहेत आता इथं. तर ते मसाला पापड खाण्याची तयारीत आहेत. I am good. सध्या माहेश्वरमध्ये आम्ही. इथं भरपूर प्राचीन शिल्पकृती आहेत बघण्यासारख्या. हा संपूर्ण राजवाडा इथे. अप्रतिम कलाकृती. किती प्रिसिजन आहे कामामध्ये.
एकदम बारीक डिटेलमध्ये पण. विश्वास न पटावा असं नक्षीकाम केलेलं आहे इथं. काय प्रिसिजन आणि डिटेलिंग असल्या मूर्तीचे. प्राचीन काळची गणपतीची मूर्ती. काय प्रिसिजन मध्ये कोरलंय. कुठं छेनीन कुठं हातोडा मारला असेल याच्यात. आता कमाल आहे. तर हा माहेश्वरचा घाट. तर हाच तो मध्य प्रदेशचा बनारस किंवा मणिकर्णिका सारखा दिसणारा घाट. सेम वाईब सेम. म्हणजे आम्हाला असं झालं की या वस्तू किती फोटो घेऊ आणि नको घेऊ, कारण हे एवढं सुंदर आहे की हे कॅमेऱ्यात कॅप्चर करणं शक्यच नाही. हे अप्रतिम. इकडची बसायची खट्या. महेश्वरची कुलडच्या आहे. तर आता मी म्हैसूर मधून निघालो ना, आता उज्जैनला निघालोय. उज्जैन इथे काहीतरी 3.5 तासावरती आहे, 150 किलोमीटर. तिकडे निघालो आम्ही. 20 पैकी. निंबोलीचं झाड करवंदी, मामाचा वाडा चिरबंदी. रे मोरा आंब्याच्या मनात नाच रे मोरा नाच. भूक हरली जाया शिकताना, तान भूक हरली. विठ्ठल नामाची भरली, विठ्ठल नामाची पंढरीला. विठ्ठल चल ग सखे पंढरीला. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल जय हरी विठ्ठल. पाहिला हरी कानवाजवी बासरी, कानवाजवी बासरी, कानवाजवी बासरी. तर हे रूम आम्हाला 1100ला भेटलेलं आहे विथ AC. जमा खर्च काढताना आकडा लय मोठा गेलेला दिसतोय आमचा. तर आमचा आजचा स्टे उज्जैनमध्येच आहे आणि उज्जैनमध्ये नाईट वॉक लावला आहे. आता बघू आज काय बघायला भेटते. तर 8:15ला लाईनीत थांबलो होतो आम्ही. आता 8:25 झाले, बरोबर अर्धा दर्शन झाला. तर आम्ही आता एक ई रिक्षात बसलोय. 10,000 रुपयामध्ये आम्हाला सोडते म्हणले ते लोकांनी. दोर बांधून किती इच्छा मागितल्या तिथे. एवढं पाहिजे.